नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या होऊ दे चर्चा या विशेष लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाला अखेर यश आलं असं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात येते. परंतु यावरूनच आता दोन मतप्रवाह निर्माण झालेले आहेत. एका बाजूला मराठा समाजाकडून जरी जल्लोष साजरा केला गेला असला तरी सुद्धा माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील असं म्हणाले आहेत की पहाड खोदून जो आहे तो उंदीर निघाला. तर दुसऱ्या बाजूला योगेश केदार यांनी सुद्धा हा शब्द छल आहे असा जो आहे या संदर्भामध्ये आरोप केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की कुठंतरी मराठा समाजासाठी हा जो GR लागू करण्यात आलेला आहे, हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा महत्वाचा निर्णय जो राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे, त्यामुळं कुठेतरी ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे ते कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे असं कुठंतरी ओबीसी समाजाच्या वतीनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. याच अनुषंगानं आपल्या लाईव्हचा विषयच आहे नेमकी फसवणूक कोणाची, ओबीसी समाजाची की मराठा समाजाची. या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहेत अर्थात मराठा समाजाच्या प्रतिनिधी म्हणून रेखा कोंडे आहेत, त्याचबरोबर सचिन आडेकर सुद्धा माझ्यासोबत मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून आहेत. तर ओबीसी समाजाच्या प्रतिनिधी म्हणून सपना माळी आणि अरविंद वल्लेकर माझ्यासोबत आहेत. सुरुवातीला मी रेखा कोंडे मॅडम यांच्याकडे जाणार आहे. मॅडम, बघतोय की अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेलं होतं, अर्थात हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर यामुळे कुठेतरी मराठा समाजाचा फायदा झालाय की फसवणूक झाली? खरं बघायला गेलं तर पूर्णतः फसवणूक म्हणता येणार नाही, कारण माननीय मनोजदादा जरांगे यांचं योगदान मराठा समाजासाठी खूप प्रचंड मोठं आहे. त्यांच्यामुळे कुणबी दाखले द्यायला सुरुवात झाली किंवा कुणबी जे प्रमाणपत्र आहेत त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये हस्तांतरण करण्यात यायला लागलं आणि वंशावळी पण त्याच्या निमित्तानं सापडायला लागल्या. परंतु आता जे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेटला काही अंशी मान्यता देऊन त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे त्या आरक्षणाच्या विषयामध्ये, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विशेष काही मराठा समाजाच्या पदरात पडलेलं नाहीये. जे अपेक्षित होतं की आरक्षण आपल्याला ओबीसीतून मिळालं पाहिजे आणि सरसकट मिळालं पाहिजे, तर तसं काहीही घडलं नाही. याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं, परंतु ज्या गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्रच मिळालेली आहेत ते त्या लोकांना त्यांच्या वंशावळी कशा जुळवायच्या आणि त्यांनी कसं प्रमाणपत्र काढायचं त्याचा कुठेही उल्लेख या GR मध्ये केलेला नाहीये. GR मध्ये खूप गोष्टी या अस्पष्ट आहेत. त्या जर पूर्णपणे स्पष्ट होऊन आपल्याकडे आल्या, कारण आता जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे राज्य सरकारला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं अधिक बोलता येईल की नेमकं या GR मधनं फसवणूक झाली आहे का काही पदरात पडलेलं आहे. परंतु आत्ता पाहता फार कमी समाधान या सगळ्या आरक्षणाच्या विषयात आम्हाला मिळालेलं आहे. सचिन आडेकरजी, तुमची भूमिका काय? म्हणजे मराठा समाजाला म्हणजे फायदा झाला आहे की त्यांची फसवणूक झाली आहे? नाही, यामध्ये दोन गोष्टी आहेत की हैदराबाद गॅझेटियर जे आहे ते जेव्हा 1881 साली तयार झालं त्यावेळेस 14 लाख कुणबी हे त्याच्यामध्ये होते आणि 4 लाख मराठा होते. म्हणजे कुणब्यांचं प्रमाण त्यावेळेस जास्त होतं हैदराबाद गॅझेटियरमध्ये. आणि हैदराबाद गॅझेटियर हे म्हणजे कायदा नाही, आणि ज्या घटनेमध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये जे आपण पाहतो तर काय हैदराबाद गॅझेटियरला कोर्टामध्ये चॅलेंज सुद्धा केलं जाऊ शकतं. हैदराबाद गॅझेटियरचा फायदा करून मराठा समाज कुणबीमध्ये आहे तो मराठवाड्यातला जास्त, त्यावेळेस तो 27 जिल्ह्यांपुरता हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्राच्या भागातला त्यामध्ये येत होतं. त्यामुळे तिथले लोक ज्यावेळेस कुणबी होते त्याचं प्रमाण 16 लाख होतं आणि मराठा तिथं अल्पसंख्याक होता तो 4 लाख होता. आता परिस्थिती अशी झाली आहे की त्या ठिकाणी मध्ये मराठा समाजाला मोठेपणा काहींना हे कुणबी सांगायला लाज वाटत होती, त्यामुळे त्यांनी तिथं मराठा करून घेतलं आणि आज तिथं कुणबी कमी झालेत आणि मराठा जास्त झालेत. त्या मधला जो टप्पा जो होता त्याच्यासाठी हैदराबाद गॅझेटियरची आवश्यकता पुरावा म्हणून घ्यायची होती. पण त्याच्यामध्ये देखील आता मागच्या वेळेस मनोजदादा जरांगेने आंदोलन केल्यानंतर शिंदे समितीला जी मुदतवाढ मिळाली आणि शिंदे समितीने ज्या 18,000 नोंदी शोधून काढल्या त्याच्या आधारे जे 58 लाख हे मिळालेले आहेत, कुणबी मिळालेले आहेत तिथे, तर ते हे यश म्हणलं पाहिजे मराठा समाजाचं. आणि त्याच्यामध्ये ते कुणबी झाले. आणि आता जे कमी पडलेले ज्यांच्या सरसकटमध्ये आमची अपेक्षा होती की सरसकट सरकारने करायला पाहिजे होतं, निदान विदर्भ पुरतं तरी किंवा मराठवाडा पुरतं तरी, ते झालं नाही. याच्यामधले जे त्यांनी GR काढलेले त्याच्यामध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये पात्र हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या पात्रासाठी जी आवश्यकता आहे
ती परत किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी परत कृषी अधिकारी असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल यांच्याकडे जायचं, त्यांचे प्रमाणपत्र पाहिजे, गावातलं कोणीतरी सांगितलेलं असलं पाहिजे. म्हणजे हे जी किचकट प्रक्रिया केली मराठा समाजाला त्याचा फायदा झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही झालेला 100% काय नाही. सांगाल या GR अर्थात ज्या GR वर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? या GR मध्ये मुळात जो पहिल्यांदा त्यांनी GR जो काढलेला आहे की हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या आत्ताच सरांनी आडेकर सरांनी म्हणल्याप्रमाणे पात्र व्यक्तींना कुणबी हा उल्लेख होता, पण आता आपण जर डाउनलोड करायला गेलो तर त्यातून पात्र हा शब्द वगळलेला आहे. त्यामुळे संभ्रम ओबीसींच्या मनात देखील आहे आणि मराठा समाजाच्या मनात देखील आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे जे काय मंत्रिमंडळ असतील त्यांनी स्पष्टीकरण केलं पाहिजे की हा नेमका GR काय आहे आणि मुळात हैदराबाद गॅझेटियर आहे काय. हैदराबाद गॅझेटियर मध्ये सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक माहिती त्या गॅझेटियर मध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामध्ये प्रत्येक समाजाची लोकसंख्या असेल, त्यांची भाषा असेल, त्यांच्या परंपरा असतील, त्यांचे सणवार असतील, ह्या सर्व गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये जातीच्या रखाण्यामध्ये कुणबी वेगळा आणि मराठा वेगळा हे तिथं त्या जातीच्या तक्त्यामध्ये वेगवेगळं दाखवलेलं आहे आणि लोकसंख्या देखील वेगवेगळी दाखवलेली आहे. मग मला सांगा मराठा आणि कुणबी एक कसा असो. पण दुसरं गोष्ट असं आहे की आतापर्यंत यामुळे ओबीसी समाजाची फसवणूक झाली. हा हो, निश्चितच फसवणूक झालेली आहे. तरी आता आमचे माननीय भुजबळ साहेब यांच्याकडील जे वकिलांची टीम आहे ऍडव्होकेटची, ते सर्वजण तिथे अभ्यास करतात आहे. साहेबांनी सांगितलंय की पूर्ण अभ्यासांती आपल्याला पुढे निर्णय घ्यायचा आहे. तोपर्यंत सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आपल्याला सरकारकडे रोष व्यक्त करायचा आहे. कारण ह्या पात्र व्यक्तींना याचा अर्थ सरसकटच झाला. आता सर म्हटले की सरसकट मराठ्यांना आरक्षण हवंय, पण त्यांनी हा पात्र शब्द आता वगळलेला आहे. म्हणजेच काय, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय की त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ज्यांना जो कुणबी प्रतिज्ञापत्र देईल मराठा समाजांना, तो प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाईल आणि त्यानंतर त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. याचा अर्थ त्याची पडताळणी कुठे होणार नाही. प्रतिज्ञापत्र जो पण कोणी देईल, जर या गुंडगिरीच्या जोरावरती जर आज मुंबईमध्ये इतका मोठा म्हणजे सरकारला झुकवण्याचं जर काम हे समाज जर करत असेल तर मला सांगा हे प्रतिज्ञापत्र त्यांना मिळवायला काय वेळ लागणार आहे का? म्हणजे अख्ख्या मराठवाड्यामध्ये कुणबीकरण हे झालेलंच आहे असं आम्हाला वाटतंय. पण सरकार म्हणतंय, सरकारमधील मंत्री म्हणतात की ओबीसी समाजाने चिंता करण्याचं कारण नाही, कारण हा GR ओबीसी समाजाचा घात करणारा नाही. पण मला त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की जर घात करणारा नसेल तर त्याचं स्पष्टीकरण द्या, जेणेकरून मग मराठा समाजात देखील संभ्रम राहणार नाही आणि ओबीसी समाजात देखील संभ्रम राहणार नाही. आणि याच्यामध्ये ह्या GR मध्ये नातेसंबंधातील, कुळातील हा शब्द पहा. व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास हे मान्य आहे मला, कारण जर कुणबी असतीलच वंशावळीमध्ये तर त्यांना कुणबी यायला हरकत नाही. परत त्यांनी शब्द काय खेळ केलेला आहे, व दावा करणारा व्यक्ती, उद्या कोणी उठेल आणि दावा करेल की मी कुणबी होतो. मग इथं तिथं ह्या वाक्याचा अर्थ त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. दावा करणारा व्यक्ती म्हणजे नेमका कोण? मग दावा करणारा व्यक्तीची पडताळणी होणार का की तो खरंच कुणबी होता का? त्यामुळे अशा बऱ्याच प्रकारचे शब्दखेळ या GR मध्ये आहेत. याची स्पष्टीकरण सरकारने अधिकृतरित्या लेखी स्वरूपात द्यावं, जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, जेणेकरून ओबीसी समाज जो आता पुढील काळामध्ये आक्रमक होणार आहे. मुंबई जर एक समाज जाम करू शकतो तर आम्ही 54% आम्ही समाज आहोत, आम्हाला देखील मुंबई जाम करता येते. पण आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, लोकशाही मार्गाने आतापर्यंत आम्ही आंदोलन करत आलेले आहोत. पण जर याच्यामध्ये शब्दखेळ झालाच, जर हे सिद्ध झाला अभ्यासांती, तर मात्र ओबीसी समाज शांत बसणार नाही असं मला वाटतं. वलेकरजी, तुमची भूमिका काय यावरती? मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का ओबीसी समाजाची फसवणूक झाली? कुणाची फसवणूक झाली याला अनन्यसाधारण महत्व नाही. 2 सप्टेंबरला ज्या राज्य शासनाच्या उपसमितीने जे GR काढला त्याचा प्रथमतः ओबीसी बांधव म्हणून मी जाहीर निषेध करतो. पूर्वी 59 लाख नोंदी वाटली त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ओबीसीचं आरक्षण संपलंय. एखादा गावातला माणूस, कोळी असेल, धनगर असेल, साधा माणूस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न करत होता, तो आता संपला गेलेला आहे. कारण ज्या एखाद्या मराठा समाजाच्या गावामध्ये किंवा एखाद्या ओपन समाजाच्या गावामध्ये जर पुरुष ओपन जर
पुरुष ओबीसी जर एखादं आरक्षण सरपंच पडला असेल तर तिथं एखाद्या कुणब्याला, एखाद्या धनगराला, एखाद्या नाभिकाला संधी मिळते, ती आता टोटल संपली गेलेली आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, मग शहरी भागाचा विचार केला तर महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, नगर परिषद असेल, यातील टोटली आरक्षण संपलेलं आहे आणि शासनाने ओबीसी टोटली फसवणूक केलेली आहे. तर ते म्हणतात की शासनानं ओबीसींची फसवणूक केलेली आहे आणि जसं आता सपना त्यांनी सांगितलं की झुंडेच्या जोरावरती हा जो आहे तो निर्णय घेण्यात आला. मुळात माळीताईंचं मी हे वाक्य पहिलं खोडून काढते की झुंडशाही आणि गुंडशाही, मुळात सगळ्यांना लोकशाहीच्या मार्गातून आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो मराठा समाजानं बजावलेला आहे. मुळातच जरांगे पाटील यांनी 3 महिन्यापूर्वी हा राज्य सरकारला इशारा दिलेला होता की तुम्ही जर याच्यावर तोडगा काढला नाही तर आम्हाला आझाद मैदानावरती उपोषण करण्यासाठी बसावं लागेल, आम्हाला मुंबईला यावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टीकडे संपूर्ण राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं. अक्षरशः म्हणजे किंमत नसल्यासारखं त्यांनी वागवलं मराठा समाजाला आणि याची परिणिती म्हणून संपूर्ण मराठा समाज जो खऱ्या अर्थानं पिचलेला आहे, सामाजिक दृष्ट्या सुद्धा आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा. जो मराठवाडा आणि विदर्भ या भागातला जो मराठा समाज आहे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्या लोकांनी खऱ्या अर्थानं जास्त मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि आझाद मैदानामध्ये एवढ्या संख्येने लोक आली. मुळातच जरांगे पाटील यांची मागणी ही लोकशाही मार्गाने आहे आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता ओबीसींवरती अन्याय झाला आहे की नाही, मुळात ओबीसींवरती याच्यात कुठेही अन्याय झालेला नाहीये, कारण अजून जीआरचं स्पष्टीकरण पूर्ण यायचं आहे. मुळात राज्य शासनानं आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करायला जे काही गोष्टी, जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते द्यायला कायमच ते कमी पडलेले आहेत आणि आताही तेच घडलेलं आहे. पुन्हा एखादा ओबीसीमधलाच व्यक्ती किंवा इतर कोणीतरी पुन्हा न्यायालयात जाणार, पुन्हा या सगळ्यावरती स्टे आणणार आणि पुन्हा हा खेळ चालूच राहणार. मराठा समाजाला 40 वर्ष फक्त खेळवण्याचं काम केलेलं आहे, कारण अण्णासाहेब पाटील ज्यांनी हा लढा सुरू केलेला होता त्यांनी अक्षरशः या लढ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, डोक्यात गोळी मारून घेतली. जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी येणारा सूर्योदय पाहणार नाही. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाची साक्ष सगळ्या मराठा समाजाला आहे, त्याचा आदरही आहे. आणि केवळ आम्ही ओबीसींच्या ताटातलं ओढून खातोय असं बिलकुल नाहीये. कायमच मराठा समाजानं ओबीसींच्या बाबतीत मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे, कायम त्यांना साथच दिलेली आहे. पण जर आमच्या समाजातला जो उपेक्षित भाग आहे तर त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे, त्यांचंही भलं झालं पाहिजे अशी भूमिका सुद्धा जरांगे पाटील सरसकट आरक्षण म्हणतात, तुम्ही म्हणतात की आमच्यातील जो उपेक्षित आहे. नक्कीच आम्ही तर म्हणतो सरसकटच पाहिजे, पण आता सरसकटही द्यायला तयार नाहीये, सगळे सोयऱ्यामधनही द्यायला तयार नाहीये. मुळातच नातेसंबंधामधून जर कुणबी असेल तर ते मिळणार आहे. असा एरागेरा येऊन कोणी म्हणू शकत नाही की हा आमचा नातेवाईक आहे आणि मग आम्हाला ह्याला ते गॅझेट बनवून द्या किंवा तो काय जे त्यांचा जीआर मध्ये एक वाक्य आहे त्या पद्धतीने करून द्या. तर तसं होणार नाहीये. नातेसंबंध नाही तर रक्तातल्या नातेसंबंधाचाच विषय आहे आणि तसं असेल तरच कुणबी दाखले मिळणार आहेत. आणि कुणबी दाखले किती मिळालेत आणि ते किती क्लिअर झालेत हे सगळं काही माहिती आहे शिंदे समितीला. आरक्षण म्हणजे गरिबा हटावा नारा नाही. आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या असतं. एससीबीसीचं 10% मराठा समाजाला आरक्षण दिले. शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये त्यांना आरक्षण आहे. आरक्षण हा समतोल साधावा. आज एससीची लोकसंख्या 13%, 29 आमदार आहेत. एसटीची लोकसंख्या 9%, त्यांचं 25 आमदार आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये 14 ते 15% मराठा समाज आहेत. 160 मराठा समाज आमदार आहेत आणि 53% ओबीसी समाज आहे. त्यांचं प्रतिनिधित्व काय? स्थानिक स्वराज्य संस्थे, तुम्ही आता सांगितलं मला झेडपी असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत, नगर परिषद असेल, इथे गोर गरिबाची लोक, मग कुणब्याज असेल, तो धनगर असेल, न्हावी असेल, हे लोक प्रतिनिधित्व करते. तिथेही टोटली आता मराठा समाज अक्वायर करणार. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने फक्त मतदान करावं एवढंच आता महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. ते म्हणतात की जरांगे पाटील लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत. मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो पिचलेला आहे असं ते म्हणतात. मुळात पिचलेला जर समाज असेल तर आता सरांनी म्हटल्याप्रमाणे एससीबीसी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यातून देखील त्यांना आरक्षण घेण्याची संधी आहे किंवा ते घेतात, ऑलरेडी त्याचा लाभ घेत आहेत. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यातून 10% जे स्पेशली त्यांना आरक्षण दिलेले आहे त्यामध्ये 8.5% मराठा समाजाने लाभ घेतलेला आहे. ही आकडेवारी आहे. मग मराठा समाज मागे राहिला कुठे? दुसरी गोष्ट,
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव प्रोग्राम नाही. कारण आरक्षणाची व्याख्या जर मुळात आपल्याला माहिती नाही, जो सामाजिक ज्यांच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे, आरक्षण घेण्याची वेळ आमच्यावर का आली? ज्या प्रस्थापितांकडून, ज्या प्रस्थापितांच्या प्रवाहात त्यांचं वर्चस्व होतं, मग पिचलेला आम्ही स्वतःला पिचलेले आहे म्हणू शकतो, किंवा तसंच सर्वच जण म्हणतात की ओबीसी, भटके, विमुक्त, आदिवासी, SC ST हे सर्व पिचलेले होते, मागास होते, त्यांना समाज प्रवाहाच्या खूप दूर लोटलेलं होतं. त्यांना समाज प्रवाहात ह्या प्रस्थापितांच्याच बरोबरीने समाज प्रवाहात आणण्यासाठी, म्हणजे त्यांच्या पासून संरक्षण देण्यासाठी आरक्षण आम्हाला देण्यात आलं. आणि म्हणून आज तुम्ही सत्ता केंद्र ज्यांच्या पाठीमागे आहे, किंवा सत्ता केंद्राचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात आज मराठा समाज आहे, आणि तेच जर आरक्षण मागितले म्हणजे तुम्ही, आणि मागच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आरक्षण देत होते तेव्हा याच लोकांनी म्हणले आम्ही देणारे आहोत, घेणारे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. मग आज यांना आरक्षणाची गरज का पडली? हाही मला प्रश्न विचारायचा आहे. आणि मुळात 1964 हा देशमुख आयोग, सराफ आयोग, 1980 बापट आयोग, 1985 खत्री आयोग, 1995 ह्या चारही आयोगांनी मराठा समाजाचा सामाजिक दृष्ट्या मागास नाही असा निष्कर्ष या आयोगाने काढलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाला जर हे खरंच संविधानाला मानणारे असतील तर सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे मराठा आणि कुणबी एक नाही, त्याचं देखील डॉक्युमेंट मी आणलेलं आहे. आणि मराठा समाज सामाजिक मागास नाही याचं स्पष्टीकरण देऊन जर पुन्हा आरक्षणाच्या पंक्तीत येऊन जर बसायचा हे घाट घालत असतील तर खऱ्या अर्थानं हा संविधानाचा अपमान आहे असं मला वाटतं. आडेकरजी बोल. सर्वात महत्वाची मला यांचं एक उत्तर द्यायचं की राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण देताना मराठ्यांनी अत्याचार केले म्हणून आरक्षण दिलेलं नाहीये. ज्या समाजाला मागास आहे त्या समाजाला या समाजाच्या बरोबरीने आणावं, मराठा समाजाच्या किंवा उच्चवर्णीयांच्या समाजाबरोबर आणावं म्हणून आरक्षण दिलं. जसं तुम्ही म्हणताय तसं की आरक्षण हे काय खिरापत नाहीये, पण तसं आमचंही म्हणणं आहे की मराठा समाजाने ज्यावेळेस इतर समाजांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा समाजाने कधीही कुठलाही भेदभाव केला नाही, कुठलाही त्याच्यामध्ये किंतु परंतु ठेवला नाही. समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही मोठ्या भावाचीच भूमिका घेतली. दुसरी महत्वाची गोष्ट, आता ज्या अहवालाबद्दल तुम्ही सांगताय, मग गायकवाड समितीचा अहवाल का नाही स्वीकारला जाते? त्या गायकवाड समितीमध्ये ऐका मला बोलू 2 मिनिटं फक्त की गायकवाड समाजाला का नाही ऐकलं. आणि मुळात आपण जसं म्हणतो की मराठा आणि कुणबी वेगळा आहे, तर ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम पहिले सगळेजण कुणबीच होते. कुणबी म्हणजे कोण? शेती करणारा तो कुणबी. मग तो मराठा असू शकतो, धनगर असू शकतो, माळे असू शकतो, कोणी असू शकतो, म्हणजे शेती करणारा कुणबीच असतो. त्यानंतर इंग्रजांनी सुद्धा ज्यावेळेस जनगणना केली त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं की जे शेती करतात त्यांना त्यांनी कुणबी ठरवलं, जे राजे राजवट आहेत, महाराज आहेत, त्यांना त्यांनी राजे मराठे करून टाकलं. आमचं म्हणणं एकच आहे की त्यावेळेस गरज नव्हती मराठ्यांना की आरक्षण पाहिजे म्हणून, पण आज जेव्हा मराठा समाज वाढल्यानंतर आणि तुम्हाला जसं सांगितलं की हैदराबाद गॅझेटियर मध्ये 16 लाख कुणबी पहिले होते आणि मराठा 4 लाखच होते, मग नंतर तिथले कुणबी का कमी झाले आणि मराठा का वाढले? तर ते सगळे स्वतःला मोठेपणासाठी मराठा सांगायला लागले. तसं मराठा समाज हा मोठा समाज असल्या कारणाने आपण या ठिकाणी एकच लक्षात घ्यायला पाहिजे की आज प्रत्येक समाजाला, तुमच्या समाजाला गरज होती त्यावेळेस तुम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देताना आम्ही कुठं कमी करा असं म्हणलं नाही, तसं मराठा समाजाला आज गरज पडतीये ओबीसी मध्ये यायचंय, तर तुम्ही कुठं अडवणूक करू नये. कारण शेवटी समाजातल्या दुर्बल घटकांना, मग तो कुठल्याही समाजाचा असू दे, त्यांना याच्यात न्याय मिळाला पाहिजे हा उद्देश आरक्षणाचा असतो. पण त्याच्यामध्ये आता राज्य सरकार हे केवळ जातीमध्ये भांडणं लावून आमचा डीएनए ओबीसी आहे असं सांगून ओबीसी आणि मराठा आणि माळी, मराठा आणि ब्राह्मण असे वाद लावायचे जे राजकारणी प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये समाजामध्ये काम करणारे तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी मध्यस्थी करून कुठेतरी चांगला मार्ग काढला पाहिजे, हे याचं सोल्युशन आहे. ते म्हणतायत की मराठा समाजाला आरक्षण मिळावं याला कोणीच विरोध केला नाही महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक समाजाची भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण मराठा समाजाला प्रवर्ग करून एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं आहे. आणि राज्य मागासवर्ग आयोगाचं ते टिकणार नाही. 52% वर गेल्यावर 10% कसे टिकल? इंदिरा होता आम्ही काढायला लावला, ठाके गायकवाड आयोगामध्ये होते, आम्ही काढायला लावलं कारण ते राजकारणी आहेत म्हणून.
बिलकुल राजकारणी नाहीये. ऐका ना, एक मिनिट. आता जसं आता आडेकरांनी सांगितलं, एखाद्या समाजाला त्यांनी जसं सांगितलं की अर्थात अर्थात कुणबी समाज जो आहे तो मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता, परंतु त्यांना कुणबी लावून घ्यायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मराठा लावला आणि त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. आता ती संख्या अधिकची दिसतेय, तर अडचण काय असं? यांचं म्हणणं काय आहे की कुणबी गेले कुठं, हाच प्रश्न आहे. जसं की मनोज जरांगेंनी पण आपल्या जजना तो क्वेश्चन केला होता. आता तुम्हीच एक उत्तर दिलेलं आहे की कुणबी म्हणजे फक्त मराठा नाही, कुणबी हा माली, तेळी, कोळी, चांभार, वडार, लोहार, सुतार जो शेती करणारा जर कुणबी असेल तर तो मग आमचा ओबीसी असेल ना, ओरिजिनल कुणबी. कुणबी गेले कुठं हा आपण ओरिजिनल ओबीसी ओरिजिनल कुणबी म्हणायचं नाही तुम्ही. तुमच्या मधल्या ज्या जाती आहेत त्यातले शेतकरी आहेत, त्यातले कुणबी आहेत. आमचे जे ओरिजिनल ओबीसी मध्ये जे 374 जाती आहेत त्याही जातींपुढं आज मी काही महसूल नोंदी घेऊन आलेले आहेत. हा माळी असलेला याच्या पुढेही कुणबी आहे, हा तामाने हा देखील कुणबी आहे, तो माळीच आहे. जोशी देखील आहे, जे ब्राह्मण आहेत ते देखील कुणबी आहेत. तुम्ही कुणबी गेले कुठे म्हणता ना, मग ते कुणबी मग उद्या ब्राह्मणही उठेल आम्हालाही कुणबी सर्टिफिकेट द्या आणि ओबीसी मध्ये घ्या, किंवा इतर कुठले समाज जे ओबीसी मध्ये नाहीत पण ते ओपन आहेत ते देखील समाज उद्या येतील. आणि मुळात कुणबी हा व्यवसाय आहे, जात नाही, हे स्पष्ट मला इथं करावं असं वाटतंय. आणि ते जे म्हणतात की गायकवाड आयोगामध्ये फक्त हाके सर वगळता एकही ओबीसी मेंबर किंवा सदस्य हा नव्हता. हाके सरांना देखील राजकारण करून होते, ते सुद्धा राजकारणी होते. जे लोक ज्या वेळेला होते त्या वेळेला तुम्ही हटवून तुम्हाला हवा तसा तो नवीन सदस्य कोणी दिले नाहीत. बबनराव तायवाडे आणि हाकेंवर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं. पण गायकवाड आयोगामध्ये 12 दिवसात तुम्ही इम्पिरिकल डाटा गोळा केला, ओबीसी कुणबी सर्टिफिकेट वाटलं. हा अन्याय आहे. कुठल्याही घटकाला, कुठल्याही समाजाला, कुठल्याही समुदायाला जर आरक्षण द्यायचं असेल तर 102 वेळा घटना दुरुस्तीनं त्या आयोगाला वैधानिक दर्जा दिलेला आहे. पण वैधानिक दर्जा देऊन त्या आयोगाला कधीच अंमलबजावणी केली नाही. ही झुंडशाहीने मिळत कुणबी सर्टिफिकेट. तसं म्हणलं तर मंडल आयोगाच्या वेळी एका पानावर सगळ्या जाती टाकल्या. ओरिजिनल जे कुणबी आहे मंडल आयोगाच्या वेळी कोणतं काय केलं होतं? सुप्रीम कोर्टाने 50%च्या वर गेलं म्हणून मंडळ आयोगाच्या प्रमाणे तुम्ही सांगा मग ते एका पानावर कसे झाले? अंतिम मानला जातो. सुप्रीम कोर्टामध्ये जे दाखल केलं ते अंतिम झालं, खरं दाखल केलं सगळं जाती नाही. तुमच्यापैकी जाते ओबीसी मधले पण येऊ शकतात. म्हणून घेणार कोणीच नाकारत नाही. ज्यांच्या जाती पाहिजे, सीबीसी पाहिजे आणि कुणबी पाहिजे. ऐका ना, मग तसा एक मिनिट, मग तसा विषय असेल तर ओबीसी ओपन मध्ये पण येतात. जर इलेक्शन लढायची तर ओपन मधनं पण लढतात. जर नोकरीमध्ये यायचं असेल तर ओपन मधनं पण येतात. ओबीसी ओपन मध्ये पण येतात. स्पष्ट बोला. मूळ मुद्दा पॉलिटिकल रिझर्वेशन वर. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं यासाठी अट्टहास आहे. कारण ते टिकणार आहे. 50% मर्यादा ओलांडल्यानंतर ते कसं बरं टिकेल? आणि त्याचा प्रत्यय घेतला ना आपण. किती वेळा तुम्ही आमच्याशी खेळ करणार आहात, आमच्याशी छळ करणार आहात. त्यासाठीच आम्ही 50%च्या आतलं टिकणारं आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही सांगतो आहोत. आणि हे जे म्हणतात ना सरसकट आमच्या मराठा समाजातली अशी पण लोक आहेत की जी सधन आहेत, ती सुद्धा म्हणतात की आम्ही त्याचा लाभ घेणार नाही. मोठेपणा मराठा समाजामध्ये आहे, पण ओबीसींना ती इच्छा नाहीये की आमच्यातला जो पिचलेला घटक आहे त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. कारण आज आम्ही ज्या पद्धतीने जगतो आहोत की ज्या आमच्या मराठा देशमुखांच्या पाटलांच्या ज्या बायका आहेत आज लोकांच्या घरी धुणं भांडी करतात, ही वेळ का आली त्यांच्यावरती? ज्या एकेकाळी पाटलीन म्हणून वाढत बसत होत्या, आज त्या लोकांची धुणं भांडी का करतायत? हा प्रश्न समाजात कुठंच पडत नाही का? आर्थिक आरक्षण आमची मुलं जेव्हा म्हणणं आहे की राजकारणीसाठी जर हा विषय असेल, राजकारणासाठी मराठा ओबीसी मध्ये येत असेल, तर मग मला हे सांगा की ओबीसीच्या नेत्यांना भीती वाटतेय का की मराठे तिथं आले तर त्यांची दुकानदारी बंद होईल?
तुमचे साखर कारखाने साखर कारखाने सगळ्यांचे पण आहेत, ओबीसी लोकांचे नाही आहेत का? धनंजय मुंडेंचे उद्योगधंदे तुम्हाला माहित नाहीत का? कराडचे धंदे तुम्हाला माहित नाहीत का? 30,000 कोटीचा मालक कराड कसा झाला? तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला असं वाटत नाही का की आता जो GR काढलेला आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजाला त्याचा फटका बसतो असं तुम्हाला वाटत नाही? कसा फटका बसेल? खुद्द आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ना, आमचं डीएनए ओबीसी आहे. मग डीएनए ओबीसी असल्यावरती ते का अन्याय करतील? आता हा प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारावा. देवेंद्र फडणवीस होऊ दे, मध्ये बोलू नका. तुम्हाला बोलायची संधी मिळेल तेव्हा तुम्ही बोला. अहो तुम्ही बोलताना बोलत होतेच ना. नाही ना आम्ही बोलत नव्हतो. तुमचं बोलणं आम्ही पूर्ण होऊन दिलं. याच्यामध्ये कुठेही ओबीसींवरती अन्याय होत नाहीये. एक तर त्या GRची पूर्ण स्पष्टता अजूनपर्यंत आलेली नाही. त्याच्या आधीच यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भाव करायचा आणि हा विषय संपवायचा आणि पुन्हा एकदा आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू, आम्ही एक मोठं आंदोलन करा. तुम्हाला लोकशाहीतला अधिकार आहे, तुम्ही आंदोलन उभं करा. हेच करायचं आहे राज्य सरकारला. मराठा आणि ओबीसी भांडणं लावायची आहेत. दोन समाज रस्त्यावरती समोरासमोर आले पाहिजे. इतकंच याच्यातून दिसतं आहे. हे दोन्ही समाजांनी समजून घेतलं पाहिजे आणि शांतपणे या राज्य सरकारला आपण प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही दोन समाजांमध्ये खेळवायचं काम का करताय? हाच माझा प्रमुख प्रश्न आहे राज्य सरकारला आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं, ओबीसी कसा अन्याय होणार आहे ते सांगावं. ओबीसी कसा अन्याय होणार नाही ते तुम्ही सांगावं. मराठा समाज कुणबीमध्ये आहे आणि त्यांचे जर तसे पुरावे सापडत आहेत तर मग हे ओबीसी नाहीत म्हणून. तुम्ही जर म्हणत असाल की प्रतिज्ञा पत्रावर जर ते कोणी होत असतील तर मंडल आयोगाच्या एका कागदावर सगळेजण ओबीसी झाले. त्याच्यावेळी तुम्ही कधी काय म्हणले नाहीत की बाबा हे सगळे ओबीसी कसे का आले? त्याच्यासाठी कुठल्या मागासवर्ग आयोगाची निवड झाली होती? कुठल्या मागासवर्ग आयोगाने मंडल आयोगामध्ये आलेल्या सर्व जातींचा उल्लेख मागास होते? मंडल आयोग कुठं आहे? मग महाराष्ट्रात त्याच्यात सगळ्यात जास्त ओबीसीतल्या जागा गेल्या. हे सगळ्यात महत्वाचं ते मान्य करा. प्रमाणपत्र मिळतंय असं ते म्हणतायत. तर ज्या मंडल आयोगामध्ये एका पॅरेग्राफ वरती जे जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये यांच्या म्हणण्यावरती सर्व चालत असतं. वस्तुस्थिती वगैरे काही नाही. मंडल आयोग हा मंडल आयोग महाराष्ट्रातल्या जाती, मंडल आयोग भारतभर महाराष्ट्रातल्या एका संपूर्ण ओबीसी जाती गेल्या. मंडल आयोग हा पूर्णपणे केंद्र स्तरावरती लागू करण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला मंडल आयोग लागूच करताना आपल्या महाराष्ट्राचे तुमच्याच समाजाचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते. शरद पवार तुम्ही हा प्रश्न विचारा, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतील. नाही आम्ही त्यांना प्रश्न विचारू, पण ओबीसीनी समजून घ्यावं की आपल्या सुद्धा काही जाती त्याच्यात अशाच गेल्या. शरद पवार साहेबांचा पक्ष जर क्रेडिट घ्यायला येत असेल, ओबीसीच्या मंडल यात्रा जर काढत असतील तर तुमचा अधिकार त्या तुमच्या नेत्यांना विचारण्याचा अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट, मंडल आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झालेला नाही, हा देश पातळीवरती लागू झालेला विषय आहे. आणि तुम्हाला आरक्षण घ्यायचंय, ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आणि तुम्ही मंडल चॅलेंज करण्याची भाषा करताय. तुम्हाला मंडलांचा देखील तुम्हाला अभिमान नाहीये, पण तुम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ही दुटप्पी भूमिका आहे. ही दुपट्टी भूमिका नाहीये. आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करत नाही. आम्ही ऐकून घ्या ना, माननीय मनोज जरांगे साहेबांनी स्पष्ट बोललेले आहे. समजून घ्या की मंडल आयोग असं मंडल आयोगाचे चॅलेंज करण्यामागचा आमचा उद्देश एकच आहे की ज्यावेळेस मंडल आयोग आलं तेव्हा एका साध्या पानावर 103 जाती एकदम ओबीसी मध्ये टाकून दिल्या. त्यावेळेस कुठला मागासवर्ग आयोग नेमला नाही, त्यावेळेस कुठली चौकशी झाली नाही, तेव्हा त्यांच्या कोर्टामध्ये ऑब्जेक्शन कुणबीकरण पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की एवढ्या जातींचा समावेश जो ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आलेला आहे, आता मराठा समाजाचा समावेश केला तर अडचण काय असं त्यांचं म्हणणं आहे. अडचण यांना मुळात आरक्षण हे तुम्हाला अडचण काय असं ते म्हणतात. तेच सांगते, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांना फक्त या ओबीसी मधून कुणबी दाखले हवे आहेत. कारण आजपर्यंत यांना खिडकीतून प्रवेश करावा लागलेला आहे.
खोटे कुणबीचे दाखले अशी खूप मोठी. परंतु ताई, हे जे आंदोलन आहे अनेक वर्षांपासून अण्णासाहेब पाटील यांच्यापासून हे आंदोलन सुरू आहे. आत्ताच्या आंदोलनाची सुरुवात पण तेव्हा आंदोलनाची भाषा ही वेगळी होती. तेव्हा त्यांचा मुद्दा हा होता की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ओबीसी तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्याच भूमिकेवरती आहे. पण ओबीसीतून नाही. आणि अण्णासाहेब पाटील वगैरे अण्णासाहेब पाटील ओबीसीतूनच मागतायत. मराठा समाजाची वेळ बदलली आणि त्या वेळेप्रमाणे अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आता भाजप बरोबर आहे. तुम्ही समजून घ्या ना, अण्णासाहेब पाटलांच्या मुलाची हिस्ट्री तुम्ही काढा, आम्ही काढायची गरज नाही. अण्णाभाऊ साठे मराठा समाजावर उपकार केलेत तर केलेत, पण आम्ही अण्णासाहेब पाटलांचं बलिदान विसरणारच नाही. पण त्यांचा मुलगा काय मराठा समाजासाठी बोलत नाही, याच्यासाठी आम्ही त्याला बोलायला जाणार नाही. आम्ही सक्षम आहोत. त्यांची भूमिका ते जसे सत्ता बदलतील ना तशी त्यांची भूमिका बदलते, आमची नाही बदलत. अशा पद्धतीने लागल्यावरती भाषा ही बदलते. मग तेच आम्हाला सांगायचंय की सत्तेच्या संविधानाच्या पदावर बसल्यावर छगन भुजबळ साहेबांनी पण असं नाही बोललं पाहिजे, मुंडेंनी पण असं नाही बोललं पाहिजे आणि फडणवीसांनी असं नाही बोललं पाहिजे. अहो, तुमचे मराठा समाजाचे नेते धडधडीत जर तुमच्या स्टेजवरती येऊन मी मराठा आहे जर म्हणत असतील तर आमचे ओबीसीचे नेते बोलल्यानंतर तुम्हाला अडचण काय? अडचण कोणालाच नाहीये. मग तुम्ही आमच्या मराठा ऐका, मंत्रीपद हे संविधानिक पद आहे. आमदार खासदार की नाही एक म्हणलं दाखवा आमदार खासदार म्हणतील. पण मंत्री म्हणून छगन भुजबळांनी शपथ घेतली मंत्रीपदाची. त्यांनी महाराष्ट्रामध्ये असं जातीवाचक बोललं नाही पाहिजे. फडणवीसांनी शपथ घेतली, त्यांनी जातीवाचक बोललं. ते म्हणले आमचं ओबीसीचं आरक्षण संरक्षित करावं, राहावं, शासनाने हस्तक्षेप करावा, ही त्यांची आज ही भूमिका होती, काल ही भूमिका आणि उद्या मराठा समाजाबद्दल काय नाही त्यांची. ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, ओबीसीचे मंत्री नाही ते. भूमिका मांडावी, जरूर मांडावी, मात्र त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ताई, तुम्ही म्हणताय एकच देशाचे उपमुख्यमंत्री आहेत, त्या उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या समाजाच्या आंदोलनाची जर सगळी असलेले छगन भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी ओबीसीच्या या लढ्यामध्ये रस्त्यावरती उतरावं, उपोषणाला बसावं. रुसून फुगून चालत नाही. तुम्ही मंत्री आहात, एक जबाबदार मंत्री आहात, त्याच्याप्रमाणे तुमचं वर्तन असलं पाहिजे. महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्या पद्धतीने तुमचा कार्यभाग साधा. पात्र हे करण्यापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा जरूर द्या. ताई, तुम्ही म्हणताय छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा कारण ओबीसी समाजाची ते बाजू घेतात. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या स्टेजवर किंवा त्यांना पाठिंबा देणारे अनेक मराठा समाजाचे नेतृत्व होतं, अनेक मंत्री सुद्धा होते. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. मग छगन भुजबळांना मराठ्यांनी मतदान केलं नाही का? उदय सामंत यांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे, त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. नाही, त्यांनी समर्थन केलं नाही. त्या उपसमितीमध्ये ते आहेत, हे लक्षात घ्या. त्या उपसमितीमध्ये अनेक मराठा आहेत. मग आता छगन भुजबळ उपसमितीचे सदस्य आहेत, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर चुकलं का असं तुम्हाला? कारण ते मंत्री आहेत. उदय सामंत सुद्धा मंत्री अहो, पण ते उपसमितीमध्ये आहेत ना इन्क्लूड. छगन भुजबळ सुद्धा ओबीसी उपसमितीचे सदस्य आहेत. आता जी उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे तसेच उदय सामंत सुद्धा. उदय सामंतांनी सरळ मराठा समाजाची बाजू घेऊन भूमिका मांडलेली नाहीये. त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी कुठेही उपोषण किंवा रुसवा फुगवा किंवा या वेगळ्या भुजबळ साहेब सुद्धा म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, फक्त ओबीसी प्रवर्गामधून नको असं. ज्या मराठ्यांच्या कुणबी दाखले मिळालेले आहेत त्यांना ओबीसी मध्ये का नको हा प्रश्न आमचा. अडचण काय? ज्यांचे दाखलेला मागासलेल्या ओबीसीवरती तुमच्या समाज येऊन आमच्या ओबीसीवरती त्यांना कायम तुम्ही उंबरठ्याच्या बाहेरच ठेवणार असं नाही ना होऊ शकत. सर, माझं महाराष्ट्रात 53% ओबीसी, 53 धरू, महाराष्ट्रात 53% ओबीसी. महाराष्ट्रामध्ये मराठा किती समाज टक्के? 16%. एससी किती आहे, एसटी किती आहे, ओबीसी किती आहे, पीजीएनटी किती आहे, एनटी अ ब किती आहे ती सोडून परत गुजर मारवाडी किती आहे, ब्राह्मण किती आहे सोडा. महाराष्ट्रात जर मराठा समाज 16% असेल, त्यांचं विधिमंडळातलं प्रतिनिधित्व तुम्ही काढा, लोकसभेतलं प्रतिनिधित्व काढा. आरक्षण म्हणजे काय? सामाजिक मागासपणा. आरक्षण हा गरिबी हटावा नारा नाही. या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये
टोटली अपवाद वगळता आजपर्यंत नेतृत्व हे मराठा समाजाने केले आजपर्यंत. अरे आरक्षण परंतु ते शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये फक्त आरक्षण म्हणते. नाही, एसीबीसी 10% जरी दिलं असलं तरी ते कोर्टात चॅलेंज मध्ये आहे. आरक्षण घेऊन ह्या मराठाच्या नाही. प्रकरणामध्ये अनेक ऐका ना, ते सुद्धा चॅलेंज आहे आणि ते 50% मर्यादा ओलांडलेली आहे त्यांनी, त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. सत्तेचा फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने ते मुंबईत ठेवलं. आणि माझं ऐकून घ्या, हे ईसीबीसी तुम्हालाही चांगलं माहिती आहे, 50% टिकणार नाही. आता एसीबीसीच्या आरक्षणाने गेल्या 2024, 25 आणि 26 ला फॉर्म भरतात एसीबीसी मधून 10% आरक्षण आता 10% आरक्षण जरी आता असलं तरी प्रशांत बोलू नये आता. 10% आरक्षण जरी आता असलं तरी ते तुम्हालाही चांगलं माहितीये की ते 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. ऐका ना, हा लाभ बाद होऊ शकतो, हा लाभ बाद होऊ शकतो. एसीबीसीचं आरक्षण घेतलेली पोरं उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतात. 100% आहेत, परंतु आज तुम्ही लक्षात ठेवा की हे आरक्षण सत्तेच्या ह्याच्यासाठी टिकवलेलं आहे आणि हे वरती इंद्रसानीच्या नियमाप्रमाणे नाही. लक्षात ठेवा, ज्यांचा डीएनएच ओबीसी आहे ज्या पक्षाचा, ते मराठ्यांचं आरक्षण टिकून देणार नाही सत्ता गेल्यावर. त्यामुळं आता हे दिलेलं आम्हाला सुद्धा फसवत आहे, हे आमची खात्री आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की आम्हाला ओबीसीतच पाहिजे. महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघणार आहे. म्हणजे मराठा समाजाला आता जे हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा निर्णय झालेला आहे ते सगळं फसवाय असं तुमचं म्हणणं आहे? 100% फसवा आहे, 100% फसवा आहे. आता हे फक्त काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्या आमच्या मागण्या होत्या त्या काही अंशीच फक्त मान्य झाल्या. तुम्हाला जरांगे पाटलांवर विश्वास नाहीये का? ते म्हणतात की हे 100% पक्का आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे असं जरांगे पाटील म्हणतात आणि तुम्ही दोघे जण म्हणतायत 100% फसवाय म्हणतात. कसं आहे सांगू का, विश्वास असण्याचा प्रश्न नाहीये. मागील वेळी सुद्धा नवी मुंबईतनं मोर्चा मागे नेला, तेव्हा सुद्धा हाच प्रकार केला. सगळे सोयरेचा जीआर काढू म्हणाले, जीआर तर नाही, जीआरचा ज सुद्धा नंतर उच्चारला नाही. ते सुद्धा आमचे मराठा समाजाचेच मुख्यमंत्री होते की नाही, एकनाथ शिंदे साहेब. जरांगे पाटील म्हणतात ना सरसकटच मिळालं, स्वतः तेच म्हणतात. 59 लाख नोंदी या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा अशीच फसवणूक झाली. आणि आत्ताचा जो जीआर काढलेला आहे तो सुद्धा इतक्या घाई गडबडीत काढला की कसंही करून हे आंदोलन कसं गुंडाळता येईल याच्यावरतीच राज्य सरकारचा जोर होता. राज्य सरकारनं 15 दिवसांचा वेळ मागितला होता की आम्हाला 15 दिवसांचा वेळ द्या ह्या जीआरची पूर्ण पूर्तता करण्यासाठी. जरांगे पाटलांनी त्यांना पूर्ण 1 महिन्याची वेळ दिलेली आहे आणि त्या 1 महिन्यानंतर अजून काय नवीन तमाशा बघायला मिळणार आहे महाराष्ट्राला ते तुम्हाला लवकरच समजणार आहे. कशा पद्धतीने घुमजाव होणार आहे त्यावेळेस हे सुद्धा महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला बघायला मिळणार आहे. कारण जे मुख्यमंत्री सांगतात की आमचा डीएनए ओबीसी आहे, ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावतील का? कसा लावतील ते? कारण त्यांना ओबीसीच्या मतांवरती डोळा आहे, त्यांना ओबीसीची मतं महत्वाची आहेत. मराठा समाज तर सोबत आहेच, मराठा समाज हा सोबत आहेच. आपल्या म्हणून त्यांना ओबीसीला खुश करायचं आहे आणि त्यासाठी चाललेला हा सगळा प्रयत्न. ते म्हणतात की जे मिळाले ते फसवाय, मग तुम्ही एवढा का खटाटोप करता, एवढं का निदर्शन? अहो, ते जे म्हणतील ते जर योग्य होत असेल. मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा ते म्हटले की मला आरक्षण मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मग मला हा प्रश्न ताईंना विचारायचा, कोंडेताईंना, की मनोज जरांगे साहेब तिथून का निघून गेले, कशाच्या बेसवरती निघून गेले? म्हणजे त्यांच्या कानामध्ये अशा काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा त्या आता ताई म्हणल्याप्रमाणे एका महिन्यामध्ये स्पष्टीकरण येणारच आहे. आमच्याही ऍडव्होकेट मंडळी भुजबळ साहेबांच्या समितीमध्ये तिथं अभ्यास करतात आहे. त्यानंतर ते स्पष्टीकरण येणारच आहे बाहेर की एक्झॅक्ट या जीआरचा अर्थ काय होतो, नेमकं तो मराठ्यांना फसवणार आहे की ओबीसींना फसवणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची पोलखोल होणार आहे. पण यातल्या काही शब्द खेळ जे केलेले आहेत जीआर मध्ये त्या शब्दांना विरोध आहे. त्याचं स्पष्टीकरण आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातून सकल ओबीसी मागतोय की त्या शब्दांचा बरोबर पण होतोय आणि मराठा समाजाबरोबर सुद्धा होतोय. हा शब्द खेळ मागच्या वेळेत सुद्धा झालेला होता. तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले होते की आम्ही सगळे सोयऱ्याचे जीआर काढतो आणि त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून सगळे माघारी परतले होते. म्हणून आता त्यांना आझाद मैदानावरती पुन्हा एकदा जरांगे पाटलांना यावं लागलं यासाठीच. आणि आता सुद्धा आमच्या पदरात काहीही पडलेलं नाही. एकनाथ शिंदेनी मागच्या वेळी त्यांना जो शब्द दिलेला होता पदरात काहीच पडलेलं नाहीये तुम्ही म्हणताय. आता सुद्धा जरांगे पाटील थेटपणे विजय झाला म्हणून आता परत गेलेले आहेत
आणि तुम्ही म्हणताय की थेटपणे मराठा समाज याच्या मार्फत कुठेतरी फसवणूक झाली असं ते काय झालं? विजय कसा झाला आहे हे जरांगे पाटील आता हॉस्पिटलमधनं आल्यावरती पूर्णपणे स्पष्ट करतील. मात्र आमचे जे कायदे तज्ज्ञ आहेत जे ते सांगतायत त्याच्यावरही आमचा विश्वास आहे, कारण सगळेच कायदे जरांगे पाटील यांना माहिती आहेत अशातला भाग नाही. त्यासाठी कायदे तज्ज्ञांचीच मदत घ्यावी लागणार आहे आणि याच्यावरती पूरक अभ्यास आमचे कायदे तज्ज्ञ करत आहेत. परंतु आता जी काही माहिती मिळालेली आहे, जी बरोबरची माहिती मिळालेली आहे त्याच्यात तरी सगळा झोल आहे एवढं नक्की आहे. सर, दोन गोष्टी यांच्या मी सांगू इच्छितो की 58 लाख नोंदी जे सापडलेल्या आहेत त्याचे फक्त तुम्हाला नोंदी सापडल्या आहेत, त्याची पडताळणी. ऑथेंटिसी काही झालेली नाहीये. त्यामुळे ती तुमच्या आधी ते तुम्ही ते समजून घ्या. 58 लाख नोंदी जरी सापडल्या असल्या तरी त्याची व्हॅलिडिटी केलेली नाहीये, त्यामुळे ते आम्ही गरज धरत नाहीये. शासकीय तुम्ही नोकरीचा गरज लाभ घेतलेला आहे. ऐका ना, लाभ घेणं, लाभ तर सगळेच घेत आहेत. आज खोटं सांगून पण खूप जण खोट्या घेतात. कुणबींवरती मला 2 मिनिटं फक्त बोलू द्या. बोलू द्या. 58 लाख एक नोंदी सापडल्या म्हणजे ते 58 लाख आम्ही म्हणतो की ते ग्रामपंचायतीवर लावा, लोकांना कळू द्यात. मग तुम्हालाही कळेल की खरं ओबीसी आहे का नाही ते तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकताल. हे पण त्यातली महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर सर्वात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये जाती न्याय जनगणना झाली पाहिजे. प्रत्येक जातीचा माणूस काढला पाहिजे आणि त्यानंतर आरक्षणाची त्याच्यामध्ये नोंद झाली पाहिजे. आम्ही तर आमची ओबीसी खूप किती, दिवसांपासून- मराठा किती, कुणबी किती, सर्वच- माळी किती, सर्वच लोहार जाती. किती, तेली किती, हे जेव्हा सगळं कळेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आरक्षण उसकी भागीदारी. सगळे हा? हे तत्व जितनी जितकी संख्या हा, उसकी भागीदारी. सगळ्यांनाच माझा शेवटचा प्रश्न आहे. हो. या ओबीसी मराठा आरक्षणाचा जो वाद सध्या सुरू आहे यामागे तुमच्या सगळ्यांना काही राजकारण वाटते? 100% आहे. 100% राजकारण आहे. जाती जातींमध्ये भांडण लावल्याशिवाय राजकारण होईलच कसं? त्याच्या जीवावर तर सगळे राज्यकर्ते बसलेले आहेत ना डोळा ठेवून. या महाराष्ट्राने पाहिलेले आहे की लोकसभेला सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, कारण तिथं राजकारण झालं नाही. आणि त्यानंतर 6 महिन्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद मोठ्या प्रमाणावर झाला आणि मराठा विरुद्ध इतर समाज असं होऊन सगळे समाज एकत्र झाले आणि या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलं. याच्यामध्ये अनेक कारण आहेत, पण सरकार हे कोणतेही असू दे, पण मराठा आणि ओबीसी, मराठा आणि ब्राह्मण, मराठा आणि इतर, हिंदू आणि मुसलमान हे केल्याशिवाय यांना जमत नाही. पण सामाजिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपला समाज कुठल्या चुकीच्या मार्गाने जाऊ नये, आपल्या समाजाचे हक्क सगळ्यांना मिळावेत असं सगळ्यांना वाटतं. पण हे समाजांनी कुठेही भरकटलं नाही पाहिजे. हा सुद्धा आपली जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि समाजाला चांगल्या मार्गाने न्यायला पाहिजे. समाजाचं दुफळीकरण हे राजकारणी करतात. जसं मराठ्यांमध्ये चुकीचे आहेत तसे ओबीसीमध्ये पण चुकीचे आहेत. मराठ्यांचे साखर कारखाने आहेत तर ओबीसीचे पण साखर कारखाने आहेत. मराठे श्रीमंत आहेत तर ओबीसी पण श्रीमंत आहेत. टक्क्यात मोजू नका. त्याच्यावरती ऐका ना, टक्क्यात का मोजू नका. तुम्ही जे म्हणता ना की विधिमंडळात आणि 80% कारखाने आज मराठा समाजाचे आहेत. शिक्षण मग- शिक्षण मग संस्था ऐका ना, मग 85% उरलेले 15% कोणाचे? उरलेल्या 15% एससीबीसी हा प्रवर्ग करून आरक्षण दिलेलं आहे. सोशल नाही, कारखाने कोणाचे? मी कारखान्यांच्या बाबतीत बोलताय. 15% कोणाचे? ते लोकांचे आहेत. नाही, त्यात पण ओबीसीचे कोणाचे आहेत ते बघा. OBC 70 म्हणजे तुमच्या जेव्हा अंगावर येतं तेव्हा तुम्ही बिलकुल नाही, एसटी बिलकुल 2 नाही. मिनिटं तुमच्या ओबीसीच्या अंगावर येते तेव्हा तुम्ही धनगरला बरोबर घेता, तुम्ही OBC एसटीना बरोबर घेता, धनगर एसटीना. OBC चे. अहो नाही कधी छगन भुजबळ भांडले का धनगरांसाठी? अहो धनगरांसाठी छगन भुजबळ कधी भांडले नाही. हे आम्ही तुम्हाला पुरवणीची दाखवून देऊ. ऐका ना, जेव्हा माळी समाजावर अन्याय येतो त्यावेळेस त्यांना धनगर बरोबर घेऊशी वाटतो. छगन भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये धनगर धनगर समाज हा एनटीसी मध्ये आणि केंद्रामध्ये ओबीसी आहे. लक्षात घ्या. हेच मला सांगायचंय की महाराष्ट्र हे समजून घ्या. मग छगन भुजबळ का नाही भांडत धनगर समाजासाठी? ते धनगरांना गरज पडती तेव्हाच बरोबर घेतात बरोबर. छगन भुजबळ. ज्या वेळेस धनगरांची गरज असती तेव्हा. नाही तर धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये छगन भुजबळ माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा फक्त गेलेले पाहिले, कधी नाही गेले. 400 जाती आहेत. मला माहितीये ना. ओबीसी 400 पण ज्या धनगरांची संख्या जास्त आहे, ज्या धनगरांसाठी भांडणं होतात वेगळी, त्या धनगरांसाठी छगन भुजबळ कधी जात नाहीत. त्यांना जेव्हा गरज असती तेव्हा धनगर हे ओबीसी मध्ये असतात. जेव्हा गरज असती तेव्हा एसटी आणि ओबीसी असतात आणि मराठे वेगळे असतात.
आणि जेव्हा गरज नसती तेव्हा ओबीसी फक्त माळे असतात. आमची प्रांजल भावना आहे, बरं, तुम्हाला- भारतामध्ये महाराष्ट्र हा चांगला राज्य म्हणून ओळखलं जातं. सगळ्यांना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती गुण्या गोविंदाने राहतात. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं की मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण देणार आहात की ओबीसी मधून देणार आहात. त्या समाजामध्ये यांनी भांडणं लावणी ते निर्माण करून आज आम्ही गावगाड्यामध्ये मराठा समाजाच्या वालगाला जातो. ते म्हणतात की स्वतंत्रपणे टिकतच नाही म्हणतात ना. टिकला ना. बरोबर. ऐका ना, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे की इंद्रस्थानीच्या पुढे ते टिकणार नाहीये, केंद्रात टिकणार नाहीये. जे कोणी सदावर्ते वगैरे आहेत ते यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा. मग ते सांगतो ना आम्ही. त्यासाठी आमचं- तुमचा लढा मोठा करावा. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत या लढ्यासाठी. ओबीसी आणि मराठ्यांनी मिळूनच राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे, कारण ह्यांना हो, interest आहे त्यासाठी आपल्या बघा, भांडणामध्ये. तुम्ही कुणबीत कर, तुम्हाला सरसकट कुणबी करा आणि ओबीसी मध्ये या मागणीला आमचा कायम विरोध राहणार आहे. पण जर तुम्ही केंद्र स्तरावरती जर लढाई उभी करणार असाल एसीबीसी टिकण्यासाठी, तर त्यासाठी सकल ओबीसी तुमच्या सोबत आहे. टिकणारच नाही ना, ओबीसी बरोबर अहो, होऊन पण तुम्ही टिकणार नाहीये ते. अहो, राज्य कारण- सरकारकडे जर तुम्ही आत्ताच बोललात, अहो मला हे सांग, ऐका ना, अहो, मला आत्ताच सांगायचं तुम्ही बोललात, एकच मिनिट मराठा तुम्ही- सामाजिक दृष्ट्या आणि ओबीसी आर्थिक त्याचं दृष्ट्या उदाहरण हे मराठा सांगतो समाज मागास आहे. जेव्हा हे ओबीसी सुद्धा करू शकलेलं नाही राज्य जर सरकार. देणं पुन्हा असलेलं काय सरकार एकच सत्तेत मिनिट, असतं. एक मिनिट ताई, जसं तुम्ही म्हणताय की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास ठरलेला नाहीये. आरक्षणाचं बेसिक पॅरामीटर हे आहे की तुम्ही सर्वात आधी सामाजिक दृष्ट्या मागास ठरणे हे गरजेचं आहे. असं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये झालेलंच नाही. हो, मग ते सिद्ध करण्याचं काम कुणाचं आहे? राज्य सरकारचं आहे. त्याच्याशी निगडीत असलेले पुरावे, कागदपत्र हे सर्व सादर करण्याचं जबाबदारी राज्य सरकारची आहे. आणि राज्य सरकार त्याच्यात कुचराई करतं. म्हणूनच आज आमच्यावरती पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येते. हे राज्य सरकारनं समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हीच आमची मागणी पहिल्यापासून आहे. मात्र कायमच राज्य सरकार मराठा समाजाला भटकवण्याचं काम करतं आणि ओबीसींना आणि मराठ्यांना वाद लावायचं काम करतं. हे पुन्हा अहो, तुमचे एकदा 2 या आंदोलनातून उपमुख्यमंत्री सिद्ध आहेत. झालेलं आहे. फक्त हेच सरकार की या आधीचे जे सरकार होते त्यांच्याकडूनही असंच झालेलं. सगळ्यांनीच पानं पुसायची कामं केलेली आहेत मराठा समाजाला. मग मराठा समाजाचा मुख्यमंत्री असू देत नाही तर अजून कोणी असू देत. हे महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही सरकारनी पानं पुसण्याची कामं केली. 100% गेलेली आहेत. कारण मराठा समाजाला जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या जर मागास होत आहे, तर त्यांचा विचार कुठंतरी होणार आहे की नाही? का त्यांना कायमच मराठा समाज गर्भश्रीमंत, मराठा समाज गर्भश्रीमंत म्हणून त्याला कायम बाजूला करण्यात येणार आहे? अशी परिस्थिती राहिली नाहीये. तुम्ही गावखेड्यात जा, तिथली हालत बघा, तुमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येईल. ती पोरं काय पद्धतीने जगतात, त्या बाळाबापड्या काय पद्धतीने जगतात, हे एकदा तुम्ही खरंच लाईव्ह करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मराठा समाज आज नेमका कुठे उभा आहे. ताई, शेवटची प्रतिक्रिया, यावरून राजकारण होतंय असं ते म्हणताय. तुम्हाला वाटतं यावरून राजकारण होतंय? नक्कीच. कारण ह्या ताईंच्या एका मताशी मी बिलकुल सहमत आहे की कुठलंही सरकार येऊ द्या, एक तर जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण इथं केलं जातं. पण हे आता जे आरक्षणाची जी भूमिका आहे मनोज जरांगे पाटलांची, पण मला वाटतंय मग ते देखील खूप मोठं राजकारणच आहे. कारण त्यांच्या देखील पाठीमागे अशी अदृश्य शक्ती आहे जी की ह्या सरकारला पाडण्यासाठीचा तो प्रयत्न असू शकतो, अशी आमची शंका आहे किंवा संभ्रम आहे. म्हणजे राज्य सरकारकडून राजकारण केलं जातंय का असं तुम्हाला वाटतंय का? हे मला विचारायचं. 100% राजकारण केलं जातंय. कोणत्या बाबतीत? मराठा समाजाच्या बाबतीत राजकारण केलं जातं? दोन्ही समाजाच्या दोन्ही बाबतीमध्ये हे राजकारण होतंय, या मताशी मी सहमत आहे. पण तुमच्या या असल्या राजकारणामुळं सामाजिक संतुलन बिघडू नये. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ह्या सर्व महापुरुषांची भूमी आहे. ह्या महापुरुषांचे जर विचार, यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या जर आपण साजरे करत असू, तर अतिशय तुम्ही जर सोशल मीडिया जर पाहिला तर यांच्या राजकारणामुळे सामान्यातला सामान्य माणूस इतक्या अश्लीलपणे ट्रोल करतात. अतिशय म्हणजे त्यांची पातळी इतकी ओलांडलेली आहे. गावगाड्यामध्ये ओबीसी जातच माहिती नाहीये. गावगाड्यामध्ये जो शेजारी राहतो तोच आपला, अशी भूमिका घेऊन जगणारा समाज आज एकमेकांच्या पुढे जात बघून जातोय. हे खऱ्या अर्थानं अपयश म्हणावं लागेल. माणुसकीला काळिमा फासणारा आहे आणि याच्या आम्ही बिलकुल समर्थन करत नाही. कारण आपल्या इथे महाराष्ट्राकडे आता सरांनी म्हणल्याप्रमाणे खूप वेगळ्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, आदर्श महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं. कारण इथं सर्व जाती आणि धर्म गुण्या गोविंदाने राहतात. पण कोणीतरी काहीतरी मुद्दा घेऊन उठायचा आणि नंतर हे अशा पद्धतीचं राजकारण होऊन 2 समाज किंवा असे 2 घटक जर एकमेकांसमोर जर येत असतील तर नक्कीच हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे असं मला वाटतं. खरं तर आपण पाहिलं की होऊ दे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की
खरंच राज्य सरकारनं जो हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे खरंच ओबीसी समाजाची फसवणूक झाली की मराठा समाजाची फसवणूक झाली, ही आपण दोन्ही समाजाचे प्रतिनिधी आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आलेले होते, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेतलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विशेष कार्यक्रमासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.